हॅलो, गुड मॉर्निंग. मी शिवानी. काल आम्ही गावात गेलो होतो, ते येताना हे पॉपकॉर्न बनवायचं राहतं ते घेऊन आलो होतो आणि मी आधी कधी ट्राय केलेलं नव्हतं, तर फर्स्ट टाईम ट्राय करणार होते. तर मी आधी कुकरची शिट्टी काढून घेतली आणि मी ऐकलं होतं तसं बनवत होते मी, की तेल, मीठ, हळद वगैरे टाकायचं आणि थोडे पॉपकॉर्न टाकून द्यायचे आणि 2-3 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. तर मी सेम तशीच प्रोसेस केली होती आणि झाकण वगैरे लावून घेतलं आणि 2-3 मिनिटासाठी ठेवलं. पण ते आवाज वगैरे काहीच आला नाही. मला कळालंच नाही ते झालंय का नाही. आणि खाली जळायला लागलं होतं. अजून 2-3 मिनिटं ठेवले असते तर सगळं जळून गेलं असतं. आणि अजून थोडं तेल, मीठ जास्त टाकायला पाहिजे होतं. टेस्ट छान आली असती त्याला. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे करून घेतलं. किट्टू त्रास देत होती. तिला असं झोळीत बसून दिलं खेळायला आणि आम्ही पण जेवायला बसलो आणि तेवढ्यात तिच्या मैत्रिणी पण आल्या. ह्या शेजारीच राहतात. तर त्या वाटच बघत राहत्या किट्टू कधी आवाज देते का लगेच खेळायला येतात त्या पण. मग त्या आल्या होत्या. मग किट्टू त्यांच्यासोबत खेळत होती. त्यानंतर थोडी झोप वगैरे घेतली. उठल्यावर मम्मीने किट्टूसाठी टरबूज कापलं होतं. पण तिचं वेगळंच खाणं चाललं होतं. सगळा रस वगैरे गाळीत होती आणि सगळे हाताने ते भरले होते. यात्रेची खर्ची पण बाबांकडून भेटली होती. त्यामुळे हॅप्पी झालं होतं थोडं. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये बिर्याणी बनवली होती आणि मी बिर्याणी यूट्यूबवर बघून बनवली होती दम बिर्याणी आणि छान झाली होती. मी याची फुल रेसिपी पण टाकणार आहे. तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा आणि खूप आवडली सगळ्यांना पण. आणि मग कुल्फी खायला गेलो होतो. मग खायला गेलो म्हणजे घ्यायला गेलो होतो आम्ही. मग किट्टूसाठी आमच्यासाठी घेऊन आलो येताना आणि घरी आल्यावर किट्टूला कोण घेतलेला होता आणि मला चोकोबार घेतलेला होता. पण तिला माझा चोकोबारच पाहिजे होता. तर तिने तो घेतला आणि आम्ही सगळ्यांनी मग एन्जॉय केलं मस्त. आणि त्यानंतर तिने परत एक्सचेंज केलं. तिला वाटलं नको आता मम्माचं मम्माला दिलेलं बरं. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.